नमस्कार. मराठी स्वादमध्ये तुमच्या सगळ्यांचे परत एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मिरची घालून तयार केलेली मस्त झणझणीत आणि खाताना तेवढीच चमचमीत लागणारी मटकीची उसळ कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. रोजच्या भाजीला एक्स्ट्राचे मसाले न वापरता अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये मस्त चमचमीत अशी भाजी कशी बनवायची याची रेसिपी आपण इथं बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी इथं मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मटकीला छान असे मोड आलेले आहेत. लक्षात ठेवा मटकी जास्त जुनी देखील नसावी, नाहीतर खाताना मटकीचा थोडासा वास येतो. आपण मटकी जेव्हा बाजारातून विकत आणतो तेव्हा या पद्धतीने मस्त फ्रेश आणि मोड आलेली असावी. चिकट मटकी देखील घेऊ नये. तर ही सर्व मटकी मी व्यवस्थित अशी निवडून घेतली आणि आता ही मटकी स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेते. तर इथं एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता. तर सर्वात आधी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक असा कट करून घातलेला आहे. लक्षात ठेवा मोहरी व्यवस्थित फुटल्याशिवाय यामध्ये आपण कांदा घालणार नाही. मोहरी जेव्हा तेलामध्ये व्यवस्थित फुटते तेव्हा अगदी छान अशी फोडणी आपल्या पदार्थाला बसते. आता या कांद्यामध्ये आपण 8 ते 10 कढीपत्त्याची पाने देखील घालून घेऊयात आणि हा कांदा 2 ते 3 मिनिट मीडियम आचेवरती छान तांबूस कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा पटकन शिजला जावा यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत. तर भाजीला जेवढं मीठ पाहिजे तेवढं मीठ आत्ताच मी या कांद्यामध्ये घालून घेतलं. तुम्हाला जर अंदाज कळत नसेल तर तुम्ही वरून देखील सर्वात शेवटी भाजीच्या मीठ टाकून घेऊ शकता. तर कांदा छान गोल्डन कलरचा झाल्यानंतर आपण तयार केलेलं सर्व मिरचीचं वाटण यामध्ये घालून घेऊयात आणि आता मीडियम फ्लेमवरती हे वाटण देखील 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरचीचा सर्व कच्चेपणा निघून जाईल. वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक असा कट करून घातलेला आहे आणि हा टोमॅटो देखील या वाटणाबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात, जेणेकरून टोमॅटो देखील छान गाळ असा शिजेल. तर टोमॅटो देखील अगदी पटकन असा शिजला जावा यासाठी आपण यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि 1 मिनिटानंतर झाकण काढून सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. सर्व मसाला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि वरून खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता टाकलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. असं मसाला भाजताना यामध्ये कोथिंबीर टाकली तर कोथिंबीरीचा अगदी मस्त असा वास भाजीला येतो. सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये धुवून ठेवलेली सर्व मटकी घालून घ्यायची आहे. तर इथं मटकीमध्ये मी थोडेसे हरभरे आणि वाटाणे देखील घेतले होते. तुम्ही पाहिजे तर पूर्ण मटकी देखील वापरू शकता. आणि आता ही मटकी सर्व मसाल्यांबरोबर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून टाकलेले सर्व मसाले मटकीला अगदी छान असे लागतील. तर ही मटकी जास्त मसाल्यांचा वापर न करता देखील चवीला अगदी मस्त लागते. तुम्ही देखील अशा पद्धतीने मटकी नक्की ट्राय करून बघा. तर सर्व मटकी व्यवस्थित अशी मिक्स करून झाली. सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर वरनं घालून घेणार आहोत आणि आता ही मटकी आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे. तर लक्षात ठेवा इथं मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. साधारण 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून ही मटकी परत एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. मटकीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे आधीमध्ये ही मटकी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून मटकी खाली लागणार नाही. तर अजून 5 ते 7 मिनिट ही मटकी झाकून ठेवली आणि 7 मिनिटानंतर आपण ही मटकी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. ही मटकी आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत, त्यामुळे मटकी आधीमध्ये हलवायला विसरू नका. मला जर मटकी जास्त कोरडी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता. तर 7-8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मटकी अगदी छान अशी शिजली गेलेली आहे.
मटकी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, पण लक्षात ठेवा यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नसल्यामुळे ही मटकी आपल्याला मंद आचेवरच शिजवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथं आपली मस्त चमचमीत अशी हिरव्या वाटणातली मटकी बनवून तयार झालेली आहे। नेहमी तर आपण चटणी वापरूनच मटकी करतो, पण मिरची वापरून ही मटकी नक्की ट्राय करून बघा, चवीला अगदी अप्रतिम लागते। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।